फलंदाजी स्वीकारले तो निर्णय योग्य ठरेल का? गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वांगणी संघाचा करण राईट आर्म राऊंड विकेटनं स्ट्राईक एंड वरती फलंदाज पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरलेला हा फलंदाज सुरेशला आपण पाहतोय ज्यानं वैयक्तिक 45 धावांची इनिंग पहिल्या मॅच मध्ये हाताळली होती. तोच फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होईल सुरुवात. स्ट्राईक एंड वरती सुरेश, गोलंदाज करण, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू, पहिला चेंडूला ऑफ केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक स्वप्नील, झाली नाहीये कुठल्याही प्रकारची चूक. मोठा फटका इथे लागत असताना आपण पाहतोय सुरेश बॅक टू द डगआउट. धाव फलकावरती धावा आता एक आपण पाहतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्राईक एंड वरती फलंदाजांचा विचार केला तर मोहन आणि जय अशी जोडी आपण पाहतोय. जयचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाला होता, परंतु या सामन्यामध्ये थोडीशी चांगली कामगिरी करावी लागेल कारण महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतला सामना आहे. जो संघ जिंकेल तो तिसरा फायनल अगदी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. यावेळेस अगदी आपण पाहिला तर फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील 4. खातं ओपन केलं वैयक्तिक कोट्यातलं आपण पाहतोय जयच्या माध्यमातून. या अगोदर उल्लेख केला होता मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि इथून अजून एक ऑन साइडला फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस होता, त्या चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या सीमारेषा पार हा आलाय षटकार. धावा आपण पाहतोय 11 धावा. एक फ्लाइंग सुरुवात देत असताना जरी पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय तरी सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्याला पाहायला मिळत नाही. फलंदाज जय यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय स्विंग अँड मिस. इथून हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा फेकला गेलाय. 11 धावा धावफलकावरती फेकल्यात. 5 चेंडू समाप्त झाले. शेवटचा एक चेंडू धावफलकावरती शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा करण. यावेळेस हा देखील चेंडू अपील केली जाते आणि कुठेतरी तो विचार केला तर फलंदाज होईल बाद. फलंदाज जय बॅक टू द डगआउट. आणि राजवीर यांना व्यासपीठावरती त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत.
खर तर ही स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक 2025 आणि या स्पर्धेमागे अगदी भाऊजी बोरावडा यांचा मोलाचा वाटचाल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून खरं तर विकेट हॅट्रिक साठी एक नव्हे दोन नव्हे तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. खरं तर करावं तितकं कौतुक कमी आहे. साहेबांचं सातत्यानं खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि आज या डोनेवाडीच्या ग्राउंड मध्ये आमदार चषक भरवला गेला, त्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा असं म्हटण्यात हरकत नाहीये. तेच मान्य भाऊजी बुरवडा साहेब आपल्याला व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळतात. त्यांचं पुन्हा एकदा करूयात या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय मान्य श्री आशिषजी मोरे साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाज दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पहिला चेंडू फलंदाज मोहन. पहिला चेंडू कट करायचा होता, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, झाली चूक. इथे घडतंय काय, एक सोपा झेल होता, सोपा झेल देखील निसटलाय आणि एक धाव देखील एकवटली. ही झेल इथून येणाऱ्या काळामध्ये महागडी ठरेल का, आपल्या संघासाठी येणारी काळ आणि वेळ आपल्याला पाहायला मिळेल, कारण मोहन सारख्या फलंदाजाचा झेल इथं सोडणं कदाचित महागडं देखील ठरू शकतो. धावफलकावरती धावा 12. गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. कमी उंचीचा कमी वयाचा जरूर खेळाडू आहे, परंतु आकाशाला गवसणी घालणारा त्याचं क्षेत्ररक्षण त्याची कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. परंतु या मैदानामध्ये आतला कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल, पहिल्या चेंडूवरती यश जरूर मिळालं होतं, परंतु यश हे हुकलं गेलं आपण पाहतोय. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये आलंय. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वरती दाखल झाले होते. 4 वरती आपण पाहतो प्रकाशला ऑन अ स्ट्राईक. यावेळेस सफल झालेत, शरीराचा वेध घेत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला गोलंदाजी करत असताना स्वप्नीलला आपण पाहू शकता. तर सन्मान्य गणपतजी निरगुडा या साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, धावाची संधी. इथे घडतंय काय, धाव बाद करण्याचा इथून चान्स जरूर होता, परंतु सुखरूपरित्या ही एक धाव कंप्लीट केली जाते. एक एक धावानं धावफलक पुढे नेण्याचं काम करतायत. सध्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सातत्याने यॉर्क लाईनचा मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून चालवला गेलाय. सध्या 14 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला, झेलची संधी, झेल होईल का, अजून एक झेल जमिनीला दान. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी इथून फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागत नाही का विचार. एकही रन नसेल कदाचित. इथून आपण पाहायला गेलं तर एक धाव शॉट असा निर्णय होता आणि दुसऱ्या धावेसाठी रवाना झालेले फलंदाज बाद झालेत. या चेंडूवरती एकही धाव नसेल. धावचीच्या स्वरूपात धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळतं वाऱ्याची वाडी संघाला. चार चेंडू धावफलकावरती 14 धावा. चांगली गोलंदाजी करतोय स्वप्नील, ज्याला 4 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. या अगोदरच उल्लेख केला होता, जरूर कमी वयाचा कमी उंचीचा खेळाडू आपल्या नजरेस येतोय, परंतु त्याची कामगिरी आम्ही 2 ते 3 वर्षापासून पाहतोय. फार चांगली कामगिरी आपल्या वांगणी बस संघासाठी करत असतो आणि तीच कामगिरी सध्या आता या घडीला या महत्वाच्या सामन्यामध्ये चालू आहे. पुढील चेंडू 5वा फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज महेंद्र पहिला चेंडू फेस करेल. कोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फेकला गेलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरेख टप्पा, अगदी योग्य लाईन लेंथ आणि
गतीमध्ये देखील सातत्याने मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. वेगवान गतीने सातत्याने निर्धाव चेंडू फेकले जातात. 5 चेंडू फेकले, धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त 3. शेवटचा लास्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र सफल झालेत. ऑन साइडला फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहेत. एकदा कंप्लीट दिसेचा प्रयत्न, सुरेख थ्रोफेकी, इथून घडतंय काय? धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना वाऱ्याची वाडी संघाला हा धक्का क्रमांक लागतोय तो 4था. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त टीम मीटिंग करू नका. वांगणी संघ फलंदाज देखील घाई करा. अजून एक मॅच खेळवायची आहे, क्वालिफायरची मॅच असेल. अगदी विचार केला तर बेडीसगाव बस संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांना जोड इथून मात्र जो संघ विजय होईल तो संघ त्यांच्या समोर फाईट करताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसात तो सामना जो जिंकेल तो क्वालिफायरचा संघ पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ इथून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल देखील पाहणं महत्वाचं ठरेल. सध्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 15 धावा. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेशला आपण पाहू शकता. सामना करेल अगदी विचार करतोय फलंदाजाचा. तर तिसऱ्या क्रमांकावरती गेलेत, परंतु 3 चेंडू फेस करत असताना फक्त 3 धावा त्याने एकवटल्या. तोच फलंदाज मोहन ऑन स्ट्राईक. सामना करेल सिद्धेशचा. पहिला चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून आपण पाहतोय विकेट कॅरी केली गेली. धक्का क्रमांक अजून एक लागतोय वाऱ्याची वाडी संघाला. पहिला चेंडू फेकत असताना विकेट कॅरी केली गेली. आपण पाहतोय 3 बॉल 3 रन पण घालो. एकच विकेट, एक पण रन नाही. यावेळेस सोडून दिला. दिशा पडल्यानंतर कुठेतरी ओळखली आणि हा चेंडू फाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 16 धावा. सध्या शांत गतीने फलंदाजी चालू आहे. त्याने विचार केला पहिल्या षटकामध्ये 11 धावा करण खर्च केला. त्यानंतर स्वप्नीलला फक्त 4 धावा खर्च केल्या आणि हा चालू असल्या तिसऱ्या षटक गोलंदाज सिद्धेश देखील त्याच प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. धावफलकावरती धावा स्थगित 16 आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित शेवटचे 4 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. या चेंडूचा विचार केला तर लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. आता मात्र बॅटीची वरची कट, चेंडू सरळ चाला लॉंग स्टॉप रिझनला. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये. रन्स मिळतील इथून 4. आलाय फलंदाजाच्या बॅट मधून चौकार. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, धोक्याची डाव ठरली जाईल. इथून आपण पाहतोय एकच धाव असेल. दुसऱ्या धावेसाठी रनआउट झाले. 2-1 धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या किती झाले? 21. आउट कोण झाला? 4 बॉलाचे 2 विलास. आउट कोण झाला? विलास आउट झाला. मोहन कधीच आउट झालाय. विलास आणि पंकज
6 झाला असेल आता. यावेळेस बॉलर बॅक टू द ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, परंतु एक शिकी सिंगल चोरटी धाव इथून एकवटली गेली आहे. समीर आलेत नवीन फलंदाज, आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. धावफुलकावरती धावा आपण पाहतोय त्या 22 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा लावल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समीर ऑन स्ट्राईक. शेवट गोड करेल का इथून? अगदी पहिल्या सत्रातला फलंदाज समीर, कारण धावफलकावरती धावा आपण 22 पाहतोय. जर या चेंडूवरती मोठा फटका षटकार चौकार आला तर अजून चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. लास्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेट ना यावेळेस स्लोवर गतीने फेकलाय, परंतु पंचांनी सांगितलं हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, वाईट चेंडू. ज्यावेळेस टप्पा चेंडू पडला त्यानंतर कुठेतरी बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना जास्त पाहायला मिळालंय. तेच पंचांनी पाहिल्याच लगेच सांगितलं की हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च करणारा वाईट बॉल. यावेळेस ऑन साइडला हवेमध्ये फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झाली चूक. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. इथून 2 धावांना धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या तर 25 धावा. येणारं समीकरण आता शिल्लक असेल मैदानामध्ये. येणारे चेंडू 18 विजयासाठी बनवायच्यात. विजय अगदी वांगणी बस संघाला 26 धावा. मैदानामध्ये एकविरा क्रिकेट संघ ढोलेवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आमदार चषक 2025 पर्व तिसरा, आणि या तिसऱ्या पर्वातला पहिला दिवस आपण एन्जॉय करताय. अगदी पहिल्या दिवसाचा विचार केला तर दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना, एका बाजूला वांगणी ब तर दुसऱ्या बाजूला वाऱ्याची वाडी हा संघ आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक. त्यानंतर दुसऱ्या पारितोषिकाचा विचार केला तर तब्बल 15,000 रुपये. तिसरा आणि चतुर्थ पारितोषिक वैयक्तिक 7,500 आणि चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय. त्याचबरोबर वैयक्तिक ट्रॉफी अगदी पारितोषिकांचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच मध्ये देखील दिली जाईल. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि त्यानंतर मालिका वीर असे वैयक्तिक पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम तब्बल 15,000 रुपये आणि ते पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभले गेले ते मान्य श्री आशिष मोरे साहेब व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहताय. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया आणि धन्यवाद व्यक्त करूया.
सहाव्यात मैदानाकडे चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सत्राला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती जय वार आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती करण आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. स्लोवर गतीचा लोअर फुल टॉस इथून फेकला गेलाय आपण पाहतोय. अगदी चप्पाळाईनं यष्ट्यांच्या मागे मोहनला आपण पाहू शकता. इथून स्टंपिंग करण्याचा प्रयत्न जरी होता परंतु पंचांचा लक्ष देखील तितकंच आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल न सुरुवात होते. 18 चेंडू 26 गरज असताना पहिला चेंडू इथून फेकला गेलाय तो निर्धाव. चांगली सुरुवात करतोय जय. यावेळेस आता फटका सुरेख बॅटीच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला पाठवले सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप. करंच्या बॅटमध्ये चौकार. सांगत असताना दुसऱ्या चेंडूवरती लगेचच चौकार लगावलाय. 18 चेंडू 26 गरज असताना एक चौकार आलाय. यावेळेस कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत धावतायत परंतु चेंडू आणि खेळाडू मध्ये लागली शर्यत. इथून अडवलं गेलंय. चांगला प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 3 धावा सहजरित्यानं कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कारण ज्या वेळेस आपण पाहिला करण हा फटका सजवला पॉइंट रिजनला खेळाडू चेंडूचा पाठलाग करत जात होते त्यात अगोदर 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. थ्रोफिकी करण्या अगोदर बॅकअप आलं आणि तोपर्यंत एका धावेचा इथून कालावधी होता आणि ती एक धाव देखील एकवटण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केला. सध्या गोलंदाज जय वाराला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा सज्ज झाले पंचांच्या उजव्या बाजूनं. गोलंदाजी मार्क वरती सज्ज सफल झाले. तलक्यात डिफेन्स केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धावेचा प्रयत्न. इथून एक धाव सहजरित्यानं कंप्लीट केली जाते. एक चिकी सिंगल चोरटी धाव एकवटली गेली. कुठेतरी फटका सजवला. लगेचच एक धावेचा प्रयत्न केला आणि एक धावेनं धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावसंख्येची गरज असताना इथून धावांवरती रोख लावावा लागेल. कारण 18 चेंडू आणि 26 इक्वेशन आहे. कुठेतरी सोपं पाहायला मिळतंय परंतु येणारे डॉट बॉल विकेट समीकरण कठीण बनून जरूर जाईल. यावेळेस बॅटीच्या रडार मध्ये ऑन साइडला खेळाडू तैनात आहे. दुसरा टप्पा इथून आपण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी खराब. चेंडू सालाय फरार. 4 धावांचा झालाय. करणच्या बॅट मधून वांगणी संघाला नशिबाचा चौकार. यावेळेस फटका फसला. लोवर फुल टॉस होता. बॅटीची कड लागली. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 12 वरती लागला. हा पहिला धक्का. फलंदाज बाद. करण बॅक टू द डगआउट. इथून शुभ सन्मान केला जाईल. सर्व संघाला विनंती असेल. दामनवाडी संघ आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेतून केला जाईल. अगदी पनवेल विभागातून हा संघ या स्पर्धेमध्ये वांगणी विभागात या स्पर्धेत सहभागी झाला. त्यामुळे त्यांचा भाऊजी बुरवडा साहेब यांच्याकडून 1000 रुपये रोख रक्कम देऊन त्याचबरोबर
सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथून सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय गणपतजी निरगुडा साहेब, त्याचबरोबर आशिषदादा मोरे साहेब, आपण या आपला शुभ हस्ते इथून या संघाचा शुभ सन्मान केला जाईल. हीच खरी तरी वैशिष्ट्य या स्पर्धेची. अगदी दूरवरून हा संघ आला होता पनवेल विभागातून, या वांगणी विभागात हा संघ दाखल झाला. हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दर्शक बनून जातील. चेंडू चाललाय सीमा पार, वन बाउंस चौकार. पाहतो ऑन स्क्रीन सन्मान्य आशिषदादा मोरे, भाऊजी बुरडा, त्याचबरोबर गणपतजी निरगुडा साहेबांच्या शुभ हस्ते या धामणी संघाला इथून सन्मान चिन्ह देऊन त्याचबरोबर रोख रक्कम 1000 रुपये देऊन सन्मानित केलं जातं. दूरवरून हा संघ या स्पर्धेमध्ये प्रवास करून दाखल झाला, त्यामुळे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेत केला गेलाय. इथून हा फटका सुरेख पाहायला मिळाला. क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक उदाहरण. चेंडू अडवला गेलाय, एकच धाव या चेंडूवरती असेल. 2 धावा या चेंडूवरती एकवटल्या गेल्या. दोन धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 18 धावा. सन्मान्य आशिषदादा मोरे या स्पर्धेतून नक्कीच एक रन शॉट असेल, एकच धाव असेल या चेंडूवरती. आशिषदादा मोरे आपण पाहतोय स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचा पुन्हा एकदा स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. यावेळेस हा चेंडू हलक्या हातानं पुश केला. एक धाव या चेंडूवरती एकवटल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सोनू यांचा चाललाय परंतु नकार दिला जातोय. एकाच धावेवरती समाधान मानलं. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 18 धावा लावल्या गेल्यात. उर्वरित समीकरण शेवटचे 9 चेंडू विजयासाठी बनवायच्या, त्या 8 धावा. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी, फटका फसलाय, फलंदाज बाद. सकाळच्या सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ वाऱ्याची वाडी तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय ओमसाई वांगणे. चेंडू शिल्लक आहेत ते 8, विजयासाठी बनवायचे ते धावा 8. यावेळेस बॅटीच्या आतली कट चेंडू लेग स्लिपच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक धाव जरूर कंप्लीट केली परंतु आता समीकरण पुन्हा एकदा 1 सोपं झालंय. शेवटचे चेंडू असतील शिल्लक 7 आणि विजयासाठी धावा देखील 7 बनवायच्यात. खरं तर रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आता शिल्लक राहिलाय. धावा 18 चेंडूमध्ये 26 बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्या, त्यानंतर दुसरं षटक चालू आहे. धावफलकावरती सध्या धावा खर्च केल्या गेल्या त्या 7. शेवटचे 7 चेंडू 7 धावसंख्येची गरज स्ट्राईक रेंजवरती. यावेळेस फटका सुरेख, मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी, झेल ड्रॉप. इथून काय घडतंय? खराब इथून क्षेत्ररक्षण घडत असताना रन बॉल इक्वेशनची गरज होती. झेल जर कॅरी केला असता तर इथून एक धाव वाचली असती. न्यू बॅट्समन मैदानात दाखल झाला असता परंतु कदाचित ते क्षेत्ररक्षकाला मान्य नव्हतं आणि इथून ही एक धाव एकवटली गेली. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. बेडीसगाव संघ आपला कर्णधार लगेचच उपस्थित व्हायचं. बेडीसगाव संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत आपण सातत्याने पाहत असतो जगदीश यांना. त्यांची नेक्स्ट मॅच क्वालिफायरची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बेडीसगाव संघ तर दुसऱ्या बाजूला या सामन्यातला विजेता संघ. लास्ट 6 चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. गोलंदाज
गोलंदाजी मार्कवरती सुनीलला आपण पाहू शकता. 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केल्या जातील का, की 6 चेंडूमध्ये या 6 धावा एकवटल्या जातील ओमसाई वांगणी या संघाकडून. जो संघ विजय होईल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल यावेळेस 6 चेंडू ऑफसाईडला आपण पाहतोय. कव्हर रिजनला खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील लगेचच एकवटली गेली आणि थ्रो फेकी देखील थोडीशी खराब होती, परंतु बॅकअप सुरेख अडवला गेला चेंडूला. आता समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. येणारे चेंडू 5 विजयासाठी बनवायचे तर 4 धावा. रन बॉल इक्वेशन जरूर होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. आता समीकरण उरलं मैदानामध्ये 5 चेंडू 4 धावा. यावेळेस फटका हवेत जरूर, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय दन दन करत सीमा पार, परंतु अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित 2 धावा या चेंडूवरती एकफटल्या गेल्यात. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा लगत जाईल. खेळाडू देखील खुश आपल्याला पाहायला मिळाले. खेळाडू कक्षामध्ये त्यांना देखील वाटलं की हा चेंडू 4 धावेसाठी जाईल, परंतु आता समीकरण उरलं. शेवटचे 4 बॉल विजयासाठी 2 धावा. खेळाडू कक्षामधून जास्त आवाज करू नका आणि खेळाडूंनी खुर्चीवरती बसून राहायचं. शेवटचे 4 बॉल 2 धावसंख्येची गरज. इथून आता 5 अगदी विचार केला तर 5 धावा खर्च केल्यात. शेवटचे 3 बॉल 1 धावसंख्येची गरज. जर तिथे विकेट आली असती शेवटच्या बॉलवरती तर कुठेतरी नवीन खेळाडू असता 1 धाव देखील एक्स्ट्रा पाहायला मिळाली असती, परंतु तसं घडलं नाहीये. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जर त्याला महत्व नसतं. अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच खेळ सध्या मैदानामध्ये चालू आहे. 3 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा, अद्याप एक सामना खेळवायचा, बराच उशीर झालाय. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका फसलाय. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी सुनील करतोय. इथून जर 1 धाव वाचवली तर कदाचित डोक्यावरती घेऊन इथून नाचवला जाईल गोलंदाज सुनीलला. 2 बॉल 1. फुल टॉस चेंडू खराब गोलंदाजी आपण पाहतोय. दिशा दिले चेंडू पाठवलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच इथून सामना षटकाराने विजय झाला, त्यामुळे भाऊजी बिरोडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. चला कॅप्टन या दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित